सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 15 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता सगळे रॉयल मेंबर्स रात्री ड्रिंक करून अस्ताव्यस्त अवस्थेत झोपले होते. सचिन आणि अर्जुन बेडवर झोपले होते आणि रात्रभर चैतन्य आणि राहुलला सांभाळून त्यांची वाट लागली होती. आणि राहुल चैतन्य मात्र जमिनीवरच झोपले होते लहान बाळासारखं, कारण रात्री खूपच जास्त घेतली होती त्यांनी. आणि अर्जुन जागा झाला. त्यानं घड्याळात पाहिलं तर 10:30 वाजले होते. आज 2 दिवस झाले होते त्यांना इथे येऊन, आणि सगळं आवरून थोडासा निसर्ग बघून आज ते पुन्हा निघणार होते परतीच्या प्रवासाला. मग त्यानं प्रत्येकाला उठवायला सुरुवात केली. आणि सचिन उठला, अभिसुद्धा उठला. राहुल चैतन्य मात्र उठायचं नावच घेत नव्हते. आणि अर्जुननं त्यांच्या पार्श्वभूमीवर एक लात घातली आणि म्हणाला, झोपले बघ कसे हरामखोर. आपण पहिल्यांदा ड्रिंक करतोय, आपल्याला झेपेल की नाही याचा विचारच केला नाही कडूंनी. पुन्हा कधीच मिळणार नाही असं वाटून नरडीला येईपर्यंत पिले होते. आता अर्जुनने चैतन्याला आणखीन एक लात घातली. तसा चैतन्य एक अंगठा वर करून पुन्हा तोंडामध्ये दारू ओतल्यासारखी ॲक्शन करत होता आणि अभि अभि अजून एक असं म्हणत होता. सचिन हसला आणि म्हणाला, अर्जुन या घोड्याला आणखीन पाहिजे बघ. आणि अर्जुन चिडला आणि म्हणाला, यार या कडून तर रात्री खूप दमवलं, आता याला सरळ दारूच्या पिंपातच नेऊन बुडवतो. साल्या पितच मर म्हणावं. जाम दमवलं यांनी रात्रभर. तसा अभि खुदू हसत होता. अर्जुन म्हणाला, 1 मिनिट, पण अभि मला एक सांग, मी आणि सचिन तर झोपलो होतो, मग हे बेनी पुन्हा रात्रीची उठून पिली की काय? सचिन म्हणाला, मला तर अभिवर डाऊट आहे. चैतन्य अभिचं नाव घेतोय. अभि या रात्रभर रांगून जमिनीवर रांगोळी घालत होते रे हे, असं अर्जुन डोक्यावर हात मारून घेत म्हणाला. अर्जुन खरंच जाम वैतागला होता. त्याची इतकी दमछाक कधीच झाली नव्हती ही भूतं सांभाळताना. तितकी दमछाक चैतन्य आणि राहुलनं रात्री त्याची केली होती. अभि म्हणाला, तू झोपून टाकायचं ना अर्जुन, तू कशाला जागलास? अर्जुन म्हणाला, यार मित्र होते म्हणून मरू तरी कसं द्यायचं, नाहीतर दार उघडून बाहेर गेले असते आणि अंधारात समुद्रात गेले असते तर गटांगळ्या खाऊन मेले असते, पोट फुगून मरून सकाळी किनाऱ्याला लागले असते. आता अभि खूप हसला आणि म्हणाला, अर्जुन तुला एक गंमत दाखवतो. असं म्हणून त्यानं त्याला रात्रीचं सगळंच्या सगळं ते शूटिंग दाखवलं. तर चैतन्य आणि राहुल खूप धमाल मस्ती करत होते. आपण काय अट्टल पिणारे आहोत का? नाहीच की नाही. मग ओता एक ग्लास, असं दोघेही सारखे म्हणत होते. आणि ते पाहून सचिन अर्जुन खूप हसले. आणि अर्जुन म्हणाला, भाडे कुठले, अट्टल पिणारे नाही म्हणत अट्टल पिणाऱ्याला लाजवतील इतकं पिऊन बसले. सचिन म्हणाला, आता येणार मज्जा. हे शूटिंग ना बायकांना दाखवायचं आणि त्यातल्या त्यात मेघाला दाखवायचं. मग चैतन्य कसा स्वतःसारखा सरळ होतोय बघच. आणि अर्जुन म्हणाला, तसं अजिबात करायचं नाही, यातलं बायकांना काहीच सांगायचं नाही. हे आपल्या मित्रांचं सिक्रेट आहे, कळलं का? हे ऐकून बायकांनी आपल्याला नावं ठेवता कामा नयेत. आणि सचिन म्हणाला, अर्जुन हे तू बोलतोस का? म्हणजे तू वहिनींशी खोटं बोलशील की काय? तू तर त्यांच्यापासून कधीच काहीच लपवत नाही ना? अर्जुन म्हणाला, मी खोटंही बोलणार नाही आणि खरंही बोलणार नाही, समजलं? हे आपल्या पुरुषांचं सिक्रेट आहे आणि वेळ आल्यावर मी सांगणार आहे तिला. पण आता चला आवरा पटकन. ते दोघे उठतीलच, पण आपण आपलं आवरूया, असं म्हणून ते आवरायला गेले. आणि इकडे पोलीस स्टेशनमधून मेघाचा मयुरीला फोन आला आणि ती म्हणाली, ताई अर्जुन भाऊजींचा फोन आला होता का हो तुम्हाला? आमचे हे बघा ना, गेल्यापासून फोनही करीनात आणि मेसेजही केला नाही. काल त्यांचा बर्थडे होता, मी किती धडपडले पण मला शेवटी त्यांना विश करता आलंच नाही. आता मेघा 6 महिन्यांची गरोदर होती. ती ऑफिसमध्येच ड्युटी करायची. मयुरी म्हणाली, मेघा काळजी करू नकोस, तू तुझी काळजी घे. आणि मला अर्जुन रावांचा मेसेज आला होता, पण रात्रीचा दिसतोय. सकाळपासून अजून काहीच कॉन्टॅक्ट झालेला नाही. आणि ते येणार आहेत आज. आल्यानंतर भाऊजींना बर्थडे विश कर. आणि तुला काही खाऊ वाटलं तर हक्काने सांग, संकोच करू नकोस. ड्युटीमुळे जरा हेळसांड होते ना गं स्वतःकडे, म्हणून म्हणते. मेघा म्हणाली, थँक्यू ताई, पण तुम्ही दिलेलं लोणचं मी अजून खाते प्रत्येक जेवणासोबत, तरच जेवण जातं, नाहीतर जेवण जात नाही. मयुरी म्हणाली, मग आणखीन पाठवून देते भाऊजींजवळ. बरं आता ठेवू का फोन? असं म्हणून तिनं फोन ठेवला. आणि आता असाच मितालीचा फोन आला आणि कोमलचा सुद्धा फोन आला.
मयुरीलाच, कारण यांचे हसबंड तर अजिबात यांची चिंता करत नव्हते. पुढे गेले की गेले, मागे बायका काळजी करून करून मरेनात का? तिच्या मनाची काळजी अजिबात घ्यायची नाही. नुसतेच रॉयल गँगचे मेंबर होते, पण अर्जुनसारखे वागत नव्हते. पण सगळेजण नवीन नवीन लग्न झाल्यावर सुरुवातीला हे सुद्धा करत होते बरं का, बायकांची काळजी. पण जसं जसं लग्न जुनं होईल तसं पुन्हा सगळेजण हे सोपस्कार पाळायचे बंद झाले होते. पण फक्त अर्जुनराव मात्र होते तसेच होते, नो चेंज. मग सगळे सुखरूप आहेत, व्यवस्थित आहेत, कुठपर्यंत आलेत, कुठपर्यंत पोहोचलेत, हे सगळं सांगण्याची जबाबदारी अर्जुनची आणि मयुरीची असायची. आता इथे रेंज नव्हती, पण अर्जुनरावांनी बाजूला जाऊन मयुरीला फोन लावला. पण असलं ज्ञान बाकीच्यांना नव्हतं. आणि मग मयुरी म्हणाली, अहो तुम्ही सगळे आहात कुठे? मेघा, मिताली, कोमल किती काळजी करतात. भाऊजींना म्हणावं एक एक फोन तरी करा घरी. अर्जुन म्हणाला, अगं खरंच मयू, इथे रेंज नाही गं, मी तर खूप लांब आले तुला फोन लावण्यासाठी. आणि ती म्हणाली, मग तुम्हीच का इतकी काळजी करता माझी आणि वेळेवर फोन करता? त्यांनाही जरा शिकवा की. अर्जुनराव म्हणाले, काय करू, जीव गुंतला आहे ना तुझ्यात माझा, आणि तुझ्या जीवाला त्रास झाला तर तू काय मला पुन्हा सोडत नाहीस. घरी आल्यावर माझं काही खरं आहे का मग? आणि मयुरी म्हणाली, नाहीच सोडणार. प्रवासात गेल्यावर बायकोचा फोन वेळेवर घ्यायचा आणि तिला वेळेवर सतत सांगत राहायचं, प्रत्येक अपडेट द्यायची, नाहीतर मी इथून पुढे तुम्हाला कुठेच नाही जाऊ देणार, अशी ती हक्कानं म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, हो ग सोनी, म्हणून तर आता सांगतोय ना तुला मी, आणि करतो ना वेळेवर फोन. तशी ती थोडी हसली त्यानं सोनी म्हटल्यावर. आज मयुराणी असं सोडून अर्जुनराव एकदम सोनी म्हणत होते. जसं वय वाढत होतं तसतसे आणखीनच रोमॅन्टिक होत होते आणि त्यांचा त्यांच्या बायकोवर आणखीन जास्त जीव बसत होता. ती म्हणाली, मग कधी निघताय? तो म्हणाला, निघतोय, ते सगळे तयार होतात, आज येतोय आम्ही, पण रात्रच होईल. ती म्हणाली, काय हो, कशाला रात्र करायची, यायचं ना दिवसाबरोबर. कितीही बघितलं तरी तोच निसर्ग असतो ना. मयुरीला तर असलं काही बघण्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता. तिला त्या ताजमहालाचं सुद्धा काडीचं कौतुक नव्हतं. उगीच शरीराची दगदग करायची, हालापेष्टा करायच्या आणि ते तिथं बघायला जायचं, त्यापेक्षा फोटोत बघितलेलं काय वाईट, असं ती म्हणायची. आणि अर्जुनराव तर तिच्या या सिम्पल नॉलेजसमोर हातच जोडायचे. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या त्याच्या, पण बायकोसोबत प्रवास करण्याची इच्छा मात्र पूर्ण होत नव्हती. मग ती म्हणाली, अहो मी काय म्हणते, निघा ना लवकर आणि या ना दिवसाबरोबर. आणि अर्जुनराव हळूच म्हणाले, काय गं मयू, खूप मिस केलंस का गं तुम्हाला? खूप आठवण येते का तुला माझी? आजची रात्र वाया नाही घालवायची ना तुला? आणि आता तीही खरं खरं बोलली आणि म्हणाली, हो, तुम्ही तर इथून गेल्यापासून मला कसं तरी होतं आहे अर्जुनराव, खूप आठवण येते तुमची. आता या ना इथं उडून, प्लीज प्लीज, मला आता नाही थांबू वाटत इथं एक सेकंदसुद्धा तुमच्याशिवाय. आता मयुरी खूपच रोमॅन्टिक होऊन बोलत होती आणि आई शपथ, अर्जुनरावांना आता तिथे 1 मिनिट थांबणं शक्य नव्हतं. बायको इतकी उतावळी झाली असेल तर मग काय बघायलाच नको. आणि तो तिला म्हणाला, मयू फक्त गाडीत बसू दे, 180च्या स्पीडनं येणार बघ, पण ते बारकं बेनं आशू झोपव. मयुरी म्हणाली, ते सगळं होईल, पण या ना तुम्ही, या 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 लवकर या. आता हा कसला गोड हट्ट म्हणायचं हे अर्जुनरावांना समजेना. ती खूपच घायाळ झाली होती त्याच्या भेटीसाठी. फक्त 2 दिवसांचा दुरावा आणि ती इतकी उतावळी झाली होती. आता यावेळी ती तो 180च्या स्पीडने येतो म्हटल्यावर नेहमीसारखं हळू या, घाई करू नका असं म्हणालीच नाही. तिला आता फक्त तो हवा होता बस. मग तो तिला हळूच म्हणाला, बायको थोडासा धीर धर, मी आलो ना की जंगी सेलिब्रेशन करू आणि जाहीर प्रवेश करतो बघ. तशी ती हसली आणि म्हणाले, अहो हा काही पक्षप्रवेश आहे का, जाहीर पक्षप्रवेश करायला? अर्जुनराव म्हणाले, अगं तसंच आहे, माझा पक्ष तुझ्या पक्षात सामील करायचा आणि मग दोन्ही पक्ष एकत्र आले की मग काय, जंगी सेलिब्रेशन. आणि अर्जुनरावांच्या शब्दांनी मयुरीच्या अंगावर सरकन काटा आला आणि ती पुन्हा पायावर पाय घासत म्हणाली, आता हे सगळं चाललं होतं सकाळी 10:30च्या दरम्यान, आणि दिवस कसा जाणार आणि रात्र कधी होणार काय माहीत. आणि मग ती पुन्हा गोड हाक मारत म्हणाली, अर्जुनराव या ना. आणि आता अर्जुनराव म्हणाले, ओके नाव आय कांट स्टे हिअर, पण मयू एक किस दे ना. आणि मग तिने एक का, हवे तेवढे घ्या असं म्हणून त्याच्यावर बेडरूममध्ये दरवाजा लावून मोबाईलवरच अक्षरशः चुंबनांचा वर्षाव करून टाकला. आज त्याला समजतच नव्हतं की हिला नक्की झालं आहे काय.
आणि मोबाईलवर जरी इतकी घायाळ झाली असेल तर घरी गेल्यावर माझं काही खरं नाही बाबा. आणि ती जेव्हा अशी स्वतः होऊन तयार व्हायची तेव्हा अक्षरशः त्या बेडरूममध्ये प्रणयाचा पाऊस पडायचा आणि महापूर यायचा. मग त्यानं तिला कशी बशी गोड बोलून शांत केली आणि पटकन रूममध्ये गेला आणि म्हणाला, चला आता डायरेक्ट घरी निघायचं. पण चैतन्य, राहुल अजूनही उठले नव्हते. अर्जुन आता यांना फटके दिले आणि उठवलं. चैतन्य आंघोळीला गेला, राहुलही आंघोळीला गेला. दोघेही बाहेर आले आणि राहुलनं बॅग उघडली. अंडरवेअर आणि बनियन घालायला तर त्याच्या पिशवीतून बाईच्या ब्रा आणि पॅन्टी बाहेर निघाल्या. आणि अरे देवा, हे काय म्हणून सगळे रॉयल बॉयज खूप हसायला लागले. अर्जुन म्हणाला, राहुल्या, इतका नालायक कसा आहेस रे? इतकं बायकोला मिस करतोस का, जे हे सगळं घेऊन आलास तिचं? राहुल म्हणाला, ए बाबा, मी नाही, मला नाही माहीत हे कसं आलं. असं म्हणून तो डोकं खाजवायला लागला. चैतन्य म्हणाला, राहुल, मग हे तू घालून का झोपला नाहीस? किती सेक्सी दिसला असता रे. राहुल त्याला फटका देऊन म्हणाला, आणि तू लगेच तुझी बायको समजून माझ्यावर चढला असता, हो ना? तसे सगळे रॉयल बॉयज खूप खूप हसायला लागले. पण राहुलला अजूनही कळत नव्हतं की हे कसं झालं. आणि तो म्हणाला, आता दाखवतोच कोमलला, मूर्ख बाई कुठली. तिला म्हणालो होतो की 2 जोड घाल, एक कालच्यासाठी आणि एक आजच्यासाठी. अभि म्हणाला, मग 2 जोड घातले की, कालच्यासाठी तुझा आणि आजच्यासाठी तिचा. तसे सगळे पुन्हा हसायला लागले. मग राहुलच्या डोक्यात आलं आणि म्हणाला, नक्कीच हे सगळं माझ्या त्या कोशाचं काम आहे. चैतन्य हसून म्हणाला, कोशा म्हणजे तुझं पोरगं ना? मग कोळसा म्हण की, काळा आहे इतकं ते. राहुल म्हणाला, मग ळ काढलाय रे त्यातला, म्हणून कोशा. आणि मग मी बॅग भरली आणि तेच तिथं लुडबुड करत होतं. भाड्या मी कपडे टाकले की उचलून खाली फेकायचा आणि दुसरी भरायचा, त्यानंच हे केलंय बघ. चैतन्य म्हणाला, हो यार, तुझं पोरगं फारच आगाऊ आहे, कोणाचंच ऐकत नाही, नुसतं धिंगाणा घालतं. मग अर्जुन म्हणाला, चला चला निघूया. चैतन्य म्हणाला, निघूया काय निघूया? आता हे बघा, पुढच्या ट्रिपच्या चिठ्ठ्या कधी टाकणार? आत्ताच टाकायच्या इथून निघण्यापूर्वी, आणि पुढचं डेस्टिनेशन असणार महाबळेश्वर. सगळे म्हणाले, ओके. मग चिठ्ठ्या फाडल्या, 5ही जणांची नावे लिहिली. आणि अर्जुन म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्राचं उगमस्थान महाबळेश्वर आहे. आता कोणालाच काही कळलं नाही की हे कसं काय. राहुल म्हणाला, आता तूच सांग, का बरं म्हणतात? अर्जुनराव म्हणाले, अरे कारण 95% जोडपी लग्न झाल्यावर हनीमूनला तिथेच जातात आणि मग सक्सेस होऊनच परत येतात. तसे सगळे हसायला लागले. आता चिठ्ठ्या टाकल्या आणि एक चिठ्ठी काढली. चिठ्ठी निघाली लकी बॉईज चैतन्यची. आणि चैतन्य मोठ्या मनानं म्हणाला, बरं, काही हरकत नाही, मी तयार आहे. आणि सचिन म्हणाला, चैतू माकडू, तुला एक टास्क देऊ का, ट्रूथ ऑर डेअरचा? चैतन्य म्हणाला, दे, मी ट्रूथ घेतो. सचिन म्हणाला, माझे उसने घेतलेले पैसे कधी देणार? बोल पटकन, किती दिवस टाळतोस? आणि चैतन्य त्याचं उत्तर टाळत म्हणाला, ट्रूथ नाही, मी डेअर घेतो. मग सचिन म्हणाला, मग आत्ताच्या आत्ता पैसे दे, आहे का तुझ्यात हिंमत? तसे सगळे मोठ्याने हसले. आणि चैतन्य म्हणाला, सचिन, हवं तर तुला व्याज वाढवून देतो, पण पुढच्या महिन्यात देतो. राहुल म्हणाला, चैतन्य, तुला काय कमी पडलं? 2-2 पगार असून जे सचिनकडून पैसे उसने घेतलेस तेही व्याजानं, अशी किती रक्कम आहे? आणि चैतन्य म्हणाला, 75 रुपये. आणि सगळ्यांनी मोठ्याने हसले आणि म्हणाले, ही काय पद्धत? मला वाटलं 75 लाख 75,000 असतील. तू इथे आजच्या ट्रिपवर 20,000 रुपये घालवलेस तुझ्या बर्थडे निमित्त, पण तू सचिनची 75 रुपये देणार नाहीस का? सचिन म्हणाला, बघ ना, भाड्यानं मागच्या वेळी उसने घेतले होते, 3 महिने झाले, पण द्यायचं नाव घेईना. चैतन्य म्हणाला, आणि मी मरेपर्यंत तुझी उसनवारी देणार नाही. तुला लाख रुपयाचंच चालेल, पण 75 रुपये तुझे तसेच ठेवणार. जोपर्यंत तू मागायचं बंद होत नाही तोपर्यंत देणार नाही. आता हे असे होते रॉयल बॉयज, एकमेकांसाठी कितीही खर्च करायचे, पण टांग खेचण्यासाठी ते 75 रुपये तसंच ठेवले होते. मग आता निघताना नेहमीप्रमाणे मालती ग्रंथालयाचा निरोप घेतला. त्यांच्यासाठी इकडून आणलेलं साहित्य त्यांच्या ताब्यात दिलं. पुन्हा नक्की येणार असं आश्वासन त्यांना दिलं. मग असेच हसत खेळत गमत निघाले. आणि चैतन्य म्हणाला, अर्जुन, गाडी थांबव ना यार, तू नॉनस्टॉप 2 तास आणलं, आणि जर आमच्या हातात स्टेअरिंग दे. अर्जुन म्हणाला, अजिबात नाही देणार, मला माझ्या बायकोनं सांगितले गाडी स्वतः चालवायची. मग त्यानं गाडी थांबवली आणि म्हणाला, चैतन्य, ब्रेक डान्स करू नकोस, फक्त गाणं म्हणून ये, मला वेळ नाही, नाहीतर इथंच ठेवून जाईल. भाड्या, तिथं टॉयलेट इतकं सुंदर होतं, मग तिथं का नाही गेलास, असं राहुल म्हणाला. आणि चैतन्य त्याच्या पॅन्टची चेन लावून म्हणाला, माकडा,
टॉयलेट काही बघत बसण्याची गोष्ट आहे का? तिथे फक्त करायचं असतं आणि निघायचं असतं. सुंदर, अतिसुंदर, आहा, खूप सुंदर असलं काय तेव्हा? तसे पुन्हा सगळे हसले. मग पुन्हा प्रवास सुरू झाला. सायंकाळ होत आली. आता चहाची तल्लफ झाली होती. घरसुद्धा जवळ आलंच होतं. अर्जुन गाडी थांबवत नव्हता. चैतन्य म्हणाला, याला झालंय तरी काय? इतका का पळतोय काय माहीत, पायाला भिंगरी लागल्यासारखा. सचिन हळूच म्हणाला, बायकोचा फोन झाला असेल, जवळ झोपायची घाई नाही का? तसा अर्जुन खरंच गालात लाजून हसला आणि त्याला तसा लाजताना गोरामोरा झालेला, गाल लाल झालेले पाहून सगळेजण त्याची खूप मस्करी करायला लागले. लाजतोय बघ कसा घोडा, नव्या नवरदेवासारखा, असं म्हणाले. मग चैतन्य म्हणाला, अर्जुन, सगळी दुकानं मागे गेली, हॉटेल मागे गेलं, आता चहा कुठे मिळणार? अर्जुन म्हणाला, इतका का मरायला लागलास चहा वाचून? आता घरी जाऊन जेवण कर. सचिन म्हणाला, जेवण नाही, आता बायको 40 किस देणार आहे बर्थडे गिफ्टचे, त्यानेच पोट भरणार आहे. चैतन्य म्हणाला, आता 40 किस देते की 40 फटके देते काय माहीत, कालपासून तुला बोललो नाही. अर्जुन म्हणाला, यार, तुम्हाला एक किस्सा सांगू का चहाचा? इतकी तल्लफ झाली होती एकदा या चैतन्यसारखी. मी आणि माझा आणखीन एक दुसरा मित्र होता. तेव्हा असंच एका रस्त्यावर हॉटेलच नव्हतं. तेव्हा काय केलं असेल विचारा. राहुल म्हणाला, आता तू आहे म्हणजे काहीतरी हटकं केलं असशील. अर्जुन हसून म्हणाला, अरे तिथं घर होतं. घराच्या समोर लग्नाच्या मुली बसल्या होत्या आणि आम्ही गाडी थांबवली. सरळ मुलगी बघायला आलो असा बहाणा केला. चहापाणी केलं आणि चुकीच्या घरी आलो असंच म्हणून निघून आलो. तसे सगळे पुन्हा खूप खूप हसायला लागले आणि म्हणाले, अर्जुन, तू काय करशील तुझा नेम नाही बाबा. तुझी तर चहाची तलब तर भागली, पण त्या मुलीचं काय रे, ज्या तुला बघून तुझ्यासोबत लग्न होणार म्हणून स्वप्न बघत असतील. राहुल म्हणाला, आता ती काय एकटीच आहे का त्याच्यासोबत लग्न करण्याची स्वप्न बघणारी? अशा कितीतरी आहेतच की राधा. अर्जुन म्हणाला, पण रुक्मिणी मात्र एकच आहे आणि माझी रुक्मिणी माझी खूप वाट बघते, असं म्हणून त्यानं पुन्हा गाडीचं स्पीड वाढवलं आणि शेवटी सगळेजण सुखरूप आपल्या घरी पोहोचले आणि सगळ्यांच्या रुक्मिणींचे जीव भांड्यात पडले. पण मयुरीचा मूड आज काही औरच होता. तिने आशूला लवकर झोपवलं होतं जेवण घालून. त्याचं जेवणसुद्धा तिने बेडरूममध्ये आणलं होतं. तो फ्रेश होऊन आला आणि ती म्हणाली, या जेवण करा. तो जेवायला गेला तसं तिने पहिला घास स्वतःच्या हाताने त्याला चारला. त्याने तिच्या डोळ्यात पाहूनच तिच्या बोटांसह तो घास खाल्ला आणि त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिच्या छातीत कळ उठली. इतका थकून आला होता तो, पण खूप फ्रेश वाटत होता आणि स्ट्रेस बस्टर म्हणून आज बहुतेक तो रात्रभर जागणार होता आणि तिलाही जागवणार होता. तो खूप मादक नजरेने तिच्याकडे बघत होता आणि गालात गोड हसत होता. आणि मयुरी म्हणाली, इश्य, अर्जुनराव, नका ना बघू असे. अर्जुन म्हणाला, मग कसा बघू? एका पायावर बोलवून घेतलंस तू मला. मयू, तुझ्यात खूप जादू आहे बरं का, आणि तुझ्या प्रेमात सुद्धा खूप ताकद आहे. तिने प्लेट परत ठेवली, दरवाजा लावला, लाईट ऑफ केली आणि एका सेकंदाचाही विलंब न लावता धावत जाऊन त्याला मिठी मारली. त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याच्यावर खूप खूप प्रेमाचा वर्षाव करू लागली. दोघांच्याही वस्त्रांचा अडथळा आपोआप दूर झाला आणि अर्थातच तिनंच केला दूर तो अडथळा. आता त्याचा हात तिच्या पूर्ण शरीरभर फिरत होता आणि मयुरीला शांत शांत वाटत होतं. खूप खूप फिरलेले, प्रवास करून आलेले अर्जुनराव आता बेडवरच बसल्या बसल्या बायकोला भरपूर काय काय दाखवणार होते. आता जास्तीचा विलंब तिनंच नाही लावला. लगेच त्याला अंगावर घेतला आणि तृप्त झाली आणि तो तिला म्हणाला, मयू, काय झाले तुला आज, सांगशील की नाही? आणि ती हसून म्हणाली, प्रेम झाले, दुसरं काय? आणि तो फक्त हसला आणि त्याच्या हाताची उशी तिला दिली. पाठीमागून तिच्या अंगावर एक तंगडी टाकून मिठी मारली आणि दोघे झोपले. ही अशी पोच असल्याशिवाय मयुरीला झोपच येत नसायची. मग 2-3 दिवसांनी कोमलच्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी होती. अर्जुन, राहुल दोघेही तिथले जावई ना, मग दोघांनाही आमंत्रण होतं. आणि राहुलनं फोन करून विचारलं, अर्जुन, तुझं झालं का, येऊ का घ्यायला, आपण सगळे एकत्र जाऊया. अर्जुन म्हणाला, अरे नाही, अजून मयूचं अजून काम आवरलं नाही. पण माझी बायको खूप फास्ट आहे बरं का, तिला कामाला वेळ नाही लागत. काम करता करता तोंड पण खूप चालवते आणि शिवाय तरी इतकी फास्ट देते की बघायचं कामच नाही. तसं मयूरीने हसून डोळे मोठे केले. मग राहुल म्हणाला, अर्जुन, भाजीत मीठ जास्त पडेल बरं का, हळू बोल. आणि अर्जुन म्हणाला, पण तू काय खाल्लं की नाही, का तसाच निघाला? राहुल म्हणाला, खाल्लं ना, इडली, सांबर, पिझ्झा सगळं खाल्लं. अर्जुन हसला आणि म्हणाला,
हे झालं सांगण्यासाठी, आता खरं खरं बोल बरं. राहुल म्हणाला, शिळा भात परतून खाल्ला. बायकोच्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी आहे ना, तिनं तिकडे जाण्याच्या नादात काही बनवलंच नाही. अर्जुन खूप हसला आणि म्हणाला, आई घाल्या, तू निघ लवकर. तूच उशीर लावतोस. तुझीच बायको मेकअपला वेळ लावते. लवकर निघ आणि इथे येऊन 2 घास खा. आणि आशू लगेच म्हणाला, बाबा, आई घाले म्हणजे काय हो? तसं मयुरी चिडली आणि अर्जुन जीभ चावून म्हणाला, अरे ते ना राहुल काकांचं टोपण नाव आहे रे. त्याला हे आवडतं असं म्हटलेलं, म्हणून मी म्हणतो. आता आशूनं तेवढं लक्षात ठेवलं. आणि जसा राहुल घरात आला तसा दारात खेळणारा आशू मोठ्याने हाक मारून म्हणाला, बाबा, आय घाला आला. तसे सगळे चाट पडले. मयुरीने तर डोक्यावर हात मारून घेतला आणि बेडरूममध्ये अर्जुनराव खूप खूप हसत होते आणि राहुलने आत जाऊन अर्जुनला खूप मारला.